ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरुनाथ महाराज श्रीपाद शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम दयानवादी क्रोध कामाता भूमिका कीर्तनी उभे होती लोका काळ मृदंग श्रोते देखा तया माझी मन गंधर्वोत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञानामुनी आपुल्या बाळाचा लवी सकळा नामामुनी आपल्या रीतीनं आपण आपल्या अभंग नाथांचा घेतलेला आहे तुमच्या सेवेकरता. अभंग 6 चरणाचा आहे. अभंग नवीन आहे. नवीन जरी असला तर माझ्या सद्गुरूंचं वर्णन, माझ्या भगवंताच्या नामाचं वर्णन असल्या कारणाने मला हा अभंग थोडस घ्यावा वाटला. दुसरं काही कारण नाही. आणि जास्तीत जास्त गुरुपर अभंग असतील तर थोडस एक असं वाटतं की बाबा गुरुपर अभंग घ्यावे. कारण साधकाला सद्गुरु शिवाय देव जगतात दुसरा नाही. त्याला वाटत जरी असेल कुठेतरी देवाला दुसरीकडे पाहावं तर गुरु शिवाय देव त्याला दिसू शकत नाही. म्हणून सद्गुरु जर मार्ग दाखवणारे असतील, मार्गक्रमण करायला लावणारे असतील तर त्यांना सोडून आपण काय अभंग घ्यायचे असंच डोक्यामध्ये वाटतं कधीतरी. आणि म्हणून घ्यायचा हा अभंग. लोकांची दिशाभूल न करता, लोकांना योग्य मार्गाने कसं वाटचाल करता येईल बाबा हा विचार मांडण्याचा फक्त प्रयत्न करणं. आणि आता तुम्हाला सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण तुम्ही सगळेच असणारे सामान्य नाहीत महाराज, बरं का. तुम्ही म्हणजे अतिशय विद्वान अशा परंपरेमध्ये जन्माला आलेली तुम्ही सर्वजण, बरं का. दादांसारख्याचा कृपा आशीर्वाद ज्यांना मिळाला, म्हणजे श्रीपाद बाबा रामदास बाबांचा आशीर्वाद ज्यांना मिळाला, किंवा अनेक परंपरेतून कोणी आले असतील समजा, त्यांच्याकडून त्यांच्या सद्गुरूंचा त्यांना मिळालेला आशीर्वाद असेल समजा, कुठलीही परंपरा असेल, कुठलेही गुरु असतील, बरं का. फक्त एवढंच असतं की बाबा आपण जो दिलेला एखादा मंत्र आहे, कुठलाही मंत्र असेल समजा, त्या मंत्राचा जप करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. एखाद्याला ओम नमः शिवाय दिला असेल, एखाद्याला रामकृष्ण हरी दिला असेल, एखाद्याला आणखीन पण ओम श्री विठ्ठलाय नमः दिला असेल, बरं का, ओम दिला असेल, अनेक प्रकारचे मंत्र देतात बऱ्याच ठिकाणी. मंत्राचा तरी जप नीट करावा ना. मंत्राचा जप केला म्हणजे कुठेतरी त्याच्या जीवनामध्ये पुण्य त्याचं फळाला येतं आणि कुठेतरी देवालाच गुरु रूपानं तुमच्या आमच्या घरी यावं लागतं. पण मंत्र तर सिद्ध माणसं करतात असं म्हणता का काय? जाणते लोक मंत्राला सिद्ध करतात. तो जाणते लोक जाणते तुमच्याकडे नसतील, आमच्याकडे लई जाणते. आमोशा आली की जाणते बरोबर बसणार चिंतनाला साधायला. कारण ते त्या मंत्राला सिद्ध करण्याकरता बसलेले असतात. तसं आपण आपल्या मंत्राला सिद्ध केलं पाहिजे का? पण आम्ही त्या मंत्राला सिद्ध करत नाही महाराज. त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, तिथंच आपण थांबली जातो. का? विश्वास हा आंधळा आहे, बरं का. आणि आपण एखाद्यावर विश्वास ठेवला की आपण तिथंच थांबतो महाराज. माझ्या जीवनामध्ये मी 2-3 गुरु केले अगोदर. मला लाखो लोकांमध्ये ती चाल द्यायची कीर्तनामध्ये.
पाठीवर हात फिरवला की मला मोठेपणा वाटायचा. पण माझं खरं समाधान झालं नव्हतं, मी खरा तृप्त झालो नव्हतो. त्यांच्यासोबत 4 वर्ष वारी केली औसा ते पंढरपूर. धोंडोपंत दादासाहेबांच्या गावामध्ये मी जन्माला आलो, पण मला जो परमार्थ पाहिजे होता, जी भूमिका पाहिजे होती, ती भूमिका मला त्यांच्याकडून नाही मिळाली. मी वाट बघत होतो, पण माझं कुठेतरी पुण्य कमी असेल कदाचित, त्यामुळे माझं पुण्य फळाला येईपर्यंत मला त्याची वाट बघावी लागली. आणि एके दिवशी माझे सद्गुरू रावसाहेब दादा अमृते माझ्या गावाला आले. एक वेळेला प्रसंग असा आला आणि थोडंसं आमच्या गावाच्या बाजूलाच लोकांच्या अंगात यायचं थोडंसं. तर तुम्हाला बाकी सांगायची गरज नाही. मला असं वाटायचं की यांचा प्रकार असा कसा असेल. आपण एवढे दिवस झालं परमार्थ करतोय, आपल्या कधीच अंगात येत नाही, यांच्या बरं अंगात येतं लगेच. परिणाम यांच्यावरती लगेच होतो. कीर्तन श्रवण केलं. प्रियंकाताई साखरेचं कीर्तन होतं आमच्या गावामध्ये. तिच्या सांगण्यामधून थोडासा विषय माझ्यामध्ये वेगळा मुरला गेला आणि ती सांगत होती की दशमद्वारामध्ये तूप टाकावं लागतं, प्रबोध द्यावा लागतो, अनुग्रह द्यावा लागतो. असं ऐकल्यामुळे मला त्याच्यामध्ये नाविन्य वाटलं आणि मला असं वाटलं की आपण सुद्धा बघितलं पाहिजे हे काय. असा विचार लई लोकांच्या डोक्यात येत नाही बरं का महाराज. बरीच माणसं कीर्तन ऐकतात, प्रवचन ऐकतात, अवस्था बघतात तर निघून जातात, पण त्यांना वाटत नाही आपण सुद्धा हे घेतलं पाहिजे. आणि तो प्रकाश माझ्या डोक्यामध्ये पडला. मी रात्री 11 वाजता माझ्या गुरुकडे गेलो आणि त्यांना सांगितलं मला हे तुमचं जे आहे ते मला पाहिजे. जामीनदार असल्याशिवाय आपल्या संप्रदायामध्ये अनुग्रह दिला जात नाही, प्रबोध दिला जात नाही. आणि माझ्या गुरुचे जामीनदार म्हणजे आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे खलाटे बाबा, ते जामीनदार होते माझ्या गुरुला. म्हणून त्यांना तो अनुग्रह संप्रदायाचा मिळाला. आणि त्यावेळेला काय झालं, मी अनुग्रह मागितला, पण एक आमच्या मोरे महाराजाची मुलगी होती. ती मुलगी म्हणत होती की हे वारकरी संप्रदायाचे, यांना अनुग्रह देऊ नका. का? हे उगं बघायला आलेत म्हणले आपल्याकडे, आणि यांना जर दिलं तर म्हणले हे नाश करतील आपल्या नामाचा. पण ज्या वेळेला मी अनुग्रह घेतला महाराज बरं का, त्याची ज्या वेळेला अनुभूती थोडी थोडी येऊ लागली जीवनामध्ये, ज्या वेळेला शास्त्राधारानुसार मला ज्या वेळेला माझ्या गुरुंनी ते नाम दाखवलं, त्यावेळेला मला सुद्धा कबूल करावं लागलं. कारण 22 ठिकाणी नामाचा उल्लेख केलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. असा उल्लेख त्यांच्या मंत्राचा नाही महाराज, त्यांच्या म्हणतो बरं, थोडस वाटू द्या, द्वैत वाटू द्या थोडंसं. पण माणसांनी कळला तर योग्य मार्ग दाखवावा, अन्यथा चुकीच्या मार्गाने वाटचाल लोकांना करायला लागू नये बरं का. पण आज 99% परमार्थ खोटा चाललाय. तुमचं काय मत आहे मला माहिती नाही. माणसं जाणून सुद्धा पुन्हा जाणतेपणाने त्या ठिकाणी राहायला तयार नाहीत. माणसं पुन्हा त्याच वाटेवरती जाऊ लागले. एकदा मार्ग कळल्यावर, एकदा तुमचं ग्रॅज्युएशन झालं, पदवीधर तुम्ही झालात, आता पहिलीला जायचंय बरोबर आहे, पण विद्यार्थ्याला शिकवण्याकरता जात असाल तर तुमचं ते बरोबर आहे. आणि तुम्ही जर समजा पुन्हा काहीतरी तुमच्या आशा अपेक्षा शिल्लक असेल, कर्म आणि उपासना जर शिल्लक असेल, तर माणसं पुन्हा त्या पहिलीच्या वर्गात जातात. जीवनामध्ये लवकर हे समजून घेतलं पाहिजे. सारासार विचार सारासार विचार करा उठा उठी आणि नामधरा कंठी विठोबाचे. विचार करायला पाहिजे माणसांनी. सार काय असार काय तुम्हाला सांगू का, जीवनामध्ये तुमच्या आमच्याकडे विवेक असला तर कळतं सार आणि आसार कशाला म्हणावं. विवेक नसेल तर, विवेक जर नसेल तर सारासाराचा विचार माणूस करत नाही बरं का.
विचार वेगळा आणि विवेक वेगळा. बरं का? विवेक म्हणजे काय? माझे माऊली ज्ञानोबा असं सांगतात, विवेकाची भाषे विनती, वैराग्याची शिवन देखती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराचे. वैराग्य बी माहिती नाही, विवेक बी माहिती नाही. महाराज तुम्हाला सांगू का, विचार सागरामध्ये अंतरंग साधनामध्ये हे 8 साधनं सांगितली. विवेक, वैराग्य, शमदमादी षटक आणि मुमुक्षुता. शमदमादी षटक म्हणजे काय? शम म्हणजे बाह्य इंद्रियाचा निग्रह आणि दम म्हणजे आंतर इंद्रियाचा निग्रह. याच्या माध्यमातून त्यांनी मोक्षाकडे जाण्याचा मार्ग सांगितला विचारसागराने. बरं का? अहो, विवेक वैराग्याच्या माध्यमातून एवढा प्रवास जर माणसाने केला, श्रवण मनन निधी ध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन, आमचे गुरु काय करतात माहितीये का? सुरुवातीलाच तुम्हाला त्या तत्वापर्यंत देतात. दूर जाण्याची गरज नाही. ते एकच सांगतात, ते ब्रह्म तू आत्मा आहेस, तत्वमसी. तत्वमसी ते तू आहेस. 18 महावाक्यामध्ये ते तू आहेस. बरं का? 18 महावाक्यामध्ये हे येतं बघा, मी ब्रह्म आत्मा एक रस परिपूर्ण सच्चित आनंद. हे सगळे महावाक्य. याच्यामध्ये ते ब्रह्म तू आहेस, तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात आमचे गुरु. मग आता अंतरंग साधनाच्या माध्यमातून 8 साधनातून प्रवास करायचा का? मग गुरुनं दिलेलं नाम घ्यायचं फक्त? अवघड काय गरज आहे पडण्याची मला सांगा बरं. गुरुनी सांगितलेलं नाम जर घेतलं, बरं का, तर त्याला बाकी अष्टांग साधनाच्या माध्यमातून वाटचाल करावी लागत नाही. आम्हाला कसं वाटतं माहितीये का? सहज कसा काय देव भेटेल? सहज देव भेटणार नाही. म्हणून माणसाला एक सवय लागली महाराज, फिरण्याची, पाहण्याची, बरं का, सगळ्यांना विचारण्याची. आपल्या गुरुवरती माणसाचा विश्वास नाही, बरं का, आणि गुरुवर विश्वास असता तर नको तिथं कशाला बोंबलत फिरले असते माणसं. तुम्हाला वाटतंय का माणसं स्थिर राहिलेत म्हणून? नाम दिल्यावर सुद्धा माणसं फिरतात. काय गरज आहे फिरण्याची? बरं, तुम्ही कुणाला तरी ज्ञान देण्याकरता जात असाल तर जाऊ द्या. वारीला सुद्धा जाऊ नये असं मी म्हणत नाही. पण वारी कळून केली तर वारीचं पुण्य आहे, वारी न कळता केली तर वारीचं शुद्ध पाप आहे. काहीच गरज नाही. माऊली ज्ञानोबांनी सांगितलं, जववरी अर्जुना तो बोधू भेटे ना म्हणा, तो वरी या साधना भजावे लागे. अरे कुठपर्यंत पहिलीच्या वर्गात बसायचं? लाजा वाटल्या पाहिजेत का नाही? पहिलीच्या वर्गातून निघायलाच तयार आहे विद्यार्थी. कर्म उपासना, कर्म उपासना, कर्म उपासनाच चालली आहे सारखं. त्याच्या पुढच्या वर्गात कधी जाणार? आणि जर जात नसेल तर समजाव काहीतरी कोट्यावधी जन्माचं पाप आहे त्याच्या डोक्यावरती. बरं का? तरी माणसं पुन्हा त्याला वारी करावी वाटते, पुन्हा जावं वाटतं. तुम्हाला सांगू का, माणसाची इच्छा ज्या दिवशी संपते त्या दिवशी परमार्थ फळाला येतो. त्याचा निरीच्छ होतो माणूस, निर्विचार, निर्विकल्प, निर्विषय मन होतं. कुठलीच इच्छा राहत नाही. बरं का? कीर्तन करावं वाटत नाही त्याला, बाकी काहीच करावं वाटत नाही. बरं का? अशी ज्याची जीवनामध्ये अवस्था होते, समजावी ती अवस्था म्हणजे परिपूर्णत्वाकडे जाणारी अवस्था आहे. जाणलंय महाराज, पण नेमके परांत धारण जाणून न ते करी माझे मन, जाणून ते करी माझे
सगळं जो माणसाने महात्म्यांनी, पण जाणून नेमकेपणा धारण केला आहे का नाही? आणि आमचं जाणणं थोडं आहे का नाही? आणि आहे किती हे दाखवण्याकरता उगतच उहापोह झालेला आहे बरं का. अवघड आहे महाराज परिस्थिती परमार्थाची बरं का. परमार्थामध्ये दांभिकपणा जास्त वाढला बरं का. माझे संत म्हणतात दंबे करू भक्ती सोंग दाऊ जना अंतरी भावना वेगळीची. माणसं वरून दांभिकपणा दाखवायला माणसाला जास्त आवडतो महाराज, पण अंतरंगाला माणसं नटायला तयार नाही. ती अवस्था सांगतात जाणून नेन ते करी माझे मन तुझी प्रेम कुण देऊन या. हे देवा, अरे मी जाणलंय देवा, पण जाणलंय हा सुद्धा अहंकार माझ्याकडे असू नये. पण मी लई जाणलं असं माणसाला वाटतं. ज्याला असं वाटतं ना समजायचं त्यानं काहीच जाणलं नाही. विठ्ठल विठ्ठल तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपण विचार केला पाहिजे, विवेकात्मक विचार केला पाहिजे. आत्म काय अनात्म काय याचं निश्चयात्मक ज्ञान तुमच्या आमच्याकडे असलं पाहिजे बरं का. पण माणसं अनात्म्यालाच आत्म समजून जीवन जगू लागले बरं का. अनात्म म्हणजे काय? जड निर्जीव असणाऱ्या वस्तूला आपण काय समजू लागलो? सजीव समजू लागलो, चेतन समजू लागलो, त्याला देव समजू लागलो. ज्ञानोबरायांना सांगावं लागलं तुम्हाला आम्हाला निर्जीव दगडाची काय करीसी सेवा. सकाळी 2च चरणावर विषय संपला, पुन्हा 3ऱ्या चरणाकडे जाता आलं नाही. म्हणून आपण चरण थोडेसे अभंगाची तेवढी चरण घेऊ आणि मध्ये एखादं प्रमाण. माऊली ज्ञानोबराय सांगतात निर्जीव दगडाची काय करीसी सेवा. अरे तो तुझ निर्दैवा देईल काय. कवने गुणे भुली पडली दातारा तीर्थाच्या माहेरा मुळकीसी. अरे अष्टोत्तरसी तीर्थे जयाची चरणी तो तुझे हृदय बोनी आत्मारा. अरे देव जवळी असता जासी आना तीर्था. भेटलास म्हणतात का काय देवाला? अरे मुकलास ना म्हणजे मुकलास. आणि माणसं तोच प्रयत्न करतात ना, मग देवाला शोधायला कुठे जातात माणसं? तीर्थालाच देव शोधतात ना. एकमेव माझे श्रीपाद बाबाच आहे तो तुम्हाला मला खरं सांगणार आहे. बाकीच्या लोकांनी काय केलं माहितीये का? पोट भरण्याकरता दिंड्या काढल्या. एक दिंडी काढली की महाराज करोडो रुपये माणसं कमवतात. करोडो, लाखावर नाही करोडोवर रुपये कमवतात माणसं. काढू नये का? अहो त्यांचा हेतू वेगळा होता दिंड्या काढण्याचा आणि आमचा हेतू वेगळा आहे. त्यांचा हेतू काय होता? अनुग्रहिणी एकादशीला अनुग्रह व्हायचा म्हणून ते पंढरपूरला जायचे, आणि प्रबोधिनी एकादशीला प्रबोध दिला जायचा म्हणून एक पंढरपूरला जायचे. आमचा काय हेतू आहे? आम्हाला अनुग्रह बी माहिती नाही, प्रबोध बी माहिती नाही. आम्ही जातो पंढरपूरला, लोक कानाला धरून उड्या मारतात म्हणून मारतो, गरुड खांबाला भेटतात म्हणून भेटतो. पण त्याच्यातला गुणार्थ मात्र आमच्या जीवनात कोणी सांगायला तयार नाही. आणि आम्ही सुद्धा ऐकण्याच्या त्या स्थितीमध्ये आम्ही राहिलो नाही. सांगणारे आहेत नाही तसं नाही, पण आम्ही ऐकायला तयार नाही. म्हणून संत महात्म्यांनी सांगितलं जर तुम्ही हे समजून घेता, जर तुम्ही तिथं तीर्थाला जात असाल तर तुमच्यासारखे मूर्ख जगामध्ये दुसरे कोणी नाही. बोलून गेलो मी गेल्या वेळेस अभंग घेतलेला. हृदयस्थ आत्माराम विनंती. आत्मारामाला जाणत नाही, देव जवळी असता जासी आना तीर्था. आणि जे जवळच्या देवाला जाणत नाही तर तिथं जातात ना, त्याला महामूर्ख अशी उपमा दिली.
येवोनी नर देहा भूताती पूजिती माहीत नसल्यामुळे थोडं वाटलं तर जवळ येईल. काय म्हणतात तिथं नाथर आहे, येवोनी नर देहा भूताती पूजिती आणि परमात्माने न ती महामूर्ख जवळी असता जग जीव जवळी असता जगत जीवन कारे धांडोळी सीवन एकाग्र करी मन तेने पावसी समाधान. आम्ही काय म्हणायचो माहिती का, आम्हाला या प्रमाण पाठ होतो बाबा, काल परवा हे सापडलं त्या ज्ञानोबरायांचा हा बंग आहे. आम्ही म्हणायचं देव जवळी असता जगत जीवन कार्य धांडोळी सीवन एकाग्र करी मन हे उपाय लाभायचे असं म्हणायचं. कधी कधी न ऐकल्यामुळे न वाचल्यामुळे असा बदल होतो ऐकल्यामुळे. देव कुठं आहे, जवळी असता जगत जीवन कार्य धांडोळी सीवन एकाग्र करी मन हे उपाय किंवा त्यांनी घेतलेलं प्रमाण. तरी माणसं जवळ असून सुद्धा शोधतात का नाही बाहेर. आता शहाण्याचं लक्षण आहे का काय, येवोनी नरदेहा भूताती पूजितीन परमात्मा नेनती महामूर्ख. भूत म्हणजे काय, भूत म्हणजे तुमच्या गावात कुठेतरी गुप्त पद्धतीने राहणारं कुणाला तरी लागणारं भूत म्हणत नाही. ते भूत म्हणजे पंचमहाभूतापासून बनलेलं शरीर किंवा पंचमहाभूतापासून बनलेली एखादी मूर्ती, त्याला भूत म्हटलं. आपण भूताचीच पूजा करतो ना, देहाचीच पूजा करतो ना. देवाची करतो का देहाची, देहाची करतो, देवाची करत नाही बरं का. देव वेगळा आहे. आम्ही प्रतीकाची पूजा करतो. यज्ञ मूळ ठाकिले यागी देव पिसे झाले प्रतिमा लिंगी. अरे नागविले भगवे योगी समाधी भ्रमे. माणसं प्रतीकाची पूजा करतात हो, आणि आशयांची जे पूजा करतात ना त्याला गाढव अशी उपमा दिली. विठ्ठल विठ्ठल कशाला पूजा बरं का. एक अभंग लिहिला तुकोबारांनी, शक्ती द्याव्या देवा नाही पार्थिवाची सेवा मुख्य आहे ऐसा धर्म जाणते हो जाना वर्म. पृथ्वी तत्वापासून बनलेल्या आपण दगडाची सेवा करतो, दगडाची म्हणतो. आणि त्यांनी तर काय सांगितलं मग संतांनी, तीर्थी तोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. आणि तीर्थात पाण्याचं तीर्थ दगडाचा देव आहे, तरी आम्ही त्याला देव मानायला तयार आहोत, पण खऱ्या देवाला माणसं देव मानायला तयार नाही. म्हणून संतांना एवढं परखड भाषेमध्ये बोलावं लागलं. विठ्ठल विठ्ठल एवढाच जन्म आहे हे कळण्याकरता, दुसरा नाही बरं का. याच जन्मी याची डोळा किंवा याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. दुसऱ्या जन्मात हे नाही महाराज, पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम. आणि बरं झालं ना तुम्हाला मला हा जन्म मिळाला. डोळे चांगले झाले आलो या जन्म
मासी जोड जोडीली मनुष्य देहायसी महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाशी पात्र होई जे सर्व सुखाला पात्र होण्याकरता दिले इंद्रिय हात पाय कान डोळे बोलावे या वचन जेणे तू जोडसी नारायण नासी जीवपण भवरोग भवरोग म्हणजे काय अंतकरण वृत्तीच्या द्वारा लागणारा रोग म्हणजे त्याला भवरोग म्हणतात शरीराला लागतो त्याला रोग म्हणतात आणि आपल्या वासने बघा तुम्ही आपल्या इंद्रियाच्या द्वारा अंतकरणाच्या द्वारा जो रोग होतो ना माणसाला तो भवरोग आहे आणि भवरोग घालवायचा म्हटलं तर त्याला योग्य मार्गाने वाटचाल करावी लागते ती वाटचाल या देहाशिवाय करता येत नाही कारण येण्याची शरीरे शरीरा येणे सरी किंबहुना येर झाले चिरापडे अतिशय चांगलं शरीर तुम्हाला मला दिलं महाराज आणि खऱ्या अर्थानं या शरीराचंच वर्णन माझे संत करतात ते असं म्हणतात बरं का काय म्हणतात की हे जे शरीर आहे ना हे शरीर म्हणजे सामान्य नाही हे शरीर म्हणजे मंदिर आहे पण तुम्ही आपण देव म्हटलं की देव मूर्तीतला देव बघतो आणि मंदिर म्हटलं की देवाच्या भोवती बांधलेलं मंदिर बघतो आमच्या विचार करण्यामध्ये संतांच्या विचार करण्यामध्ये जमीन आकाश एवढा फरक आहे ते त्या मंदिराबद्दल बोलत नाही त्या देवाबद्दल त्यांचं नियोजन कसं असतं कुठेतरी म्हणजे आवाज वगैरे होऊ नये म्हणून ते कमी जास्त येतात असू द्या खूप चांगली सिस्टीम आहे तुमची तुमचं करावं तेवढं कौतुक करा आपला वेळ तिकडे घालवण्यापेक्षा आपण आपल्या चिंतनाकडे लक्ष द्यायला आपल्याला माहीत नसलं तरी आपण करतो काय पण आज गोड दिली ना सिस्टीम असं विक्षेप होतो त्याच्यामुळे त्यांनी प्रमाण दिलं बाबांनी देह देवाचे मंदिर देह कोण आहे देवाचं मंदिर आहे आणि या मंदिरात देव राहतो या देह नावाच्या मंदिरात देव राहतो आणि या मंदिराचा जर विचार केला तर हे मंदिर कसं बांधलेलं माहितीये का कुठं बांधलेलं माहितीये का त्या मंदिराचं बांधकाम कुठं झालं त्याचंच वर्णन नाथ राय अभंगाच्या पहिल्या चिंचेच्या पानावर एक मंदिर उभारलं म्हणे उभविले म्हणजे उभारलं गेलं आधी कळस मग पाया रे आधी कळसाची निर्मिती करण्यात आली आणि मग पायाची हे संतांचं कसं माहितीये का सगळं उलट आहे
आमचं उलट पण आम्हाला संतांचं उलट वाटतं, संतांना आमचं उलट वाटतं. आहा कटकटाय ओ कटेन ये मृत्यू लोकीचे येत जरी अवतटी जन्माला असी तू. माणसं देवाला मध्ये शोधण्याऐवजी देवाला शोधायला बाहेर जातात. आता उलट कुणाचं आहे मग? शोधिशी मानवा रावळी मंदिरीन देव तो देव हा नांदतो हा फुले अंतरी. संतांनी काय सांगितलं? त्या देवाचं वास्तव्य तुझ्या जवळ आहे. नाभी मृगाची कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी. साखरेचे मूळ ऊस तैसा देही देव खास. तुका म्हणे मूळ जना देही देव का पाहना. अरे देवाला पाहायला माणसं नको तिथं फिरू लागली महाराज. देव देव म्हणून व्यर्थ काही निज देवनी नसी मुळी कोण. देवा नाही देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही. पण देव आहे अंतरी आम्ही व्यर्थ हिंदेत कीर्तग्रामी. काय माणसं फिरू लागली महाराज. माणसं देवाला शोधायला निघाले पण देव बी माहिती नाही, देवाचं मंदिर बी माहिती नाही. आणि सद्गुरूच्या कृपेनं काय झालं म्हणतात माझे नातराय म्हणतात, हे मंदिर बांधलं पण कुठं बांधलं? चिंचेच्या पानावर बांधलं. आता चिंचेचं पान किती छोटं असतं माहितीये का? आम्ही म्हणतो हे बोट सुद्धा मोठं आहे हो, एवढं छोटं असतं चिंचेचं पान. एवढ्या चिंचेच्या पानावर कसं काय मंदिर उभारलं असेल? मंदिर बांधायला तर दगड लागतात, वीट लागते, वाळू लागते, सिमेंट लागते, सळई लागते. आणि एका सळईचा जर टोक बघितलं तर त्या चिंचेच्या पानापेक्षा 1000 पटीने मोठा आहे. पण नाथांचं मत काय? चिंचेच्या पाणी एक उभविले मंदिर. आता जर विचार केला बाह्य दृष्ट्या तर आईचा जो गर्भ आहे ना, तो गर्भ चिंचेसारखा आहे. त्याचा आकार चिंचेप्रमाणे आहे म्हणून नाव त्याला चिंच दिलं. आणि त्याच्यावरती काय झालं माहितीये का? हे देहरूपी मंदिर उभा टाकलं. उभविले म्हणजे उभारलं. चिंचेच्या पाणी एक उभविले मंदिर. आणि याची निर्मिती कशी झाली? आधी कळस मग पाया रे. आधी कळसाची निर्मिती झाली हो, आधी डोकं तयार झालं आणि मग पुन्हा हे अवयव निर्माण झाले याच्यातून. अगोदर पाय नाही तयार झाले, पण आपल्या मंदिराचा अगोदर पाया तयार करावा लागतो, त्याच्यापासून मग हळूहळू कळस निघतो. बहिणाबाई म्हणत नाहीत का? खांबदिला भागवत एक जनार्दन एकनाथ. खांबदिला भागवत बहिणी म्हणे फडकती ध्वजा आणि निरूपण केले होता. त्याच्यातलं सांगितले बघा, ज्ञान देवेला पाया उभारी देवालया. तो अभंग त्याच्यामध्ये सगळं सांगितलं मंदिराची उभारणी. म्हणजे त्या मंदिराची बांधणी जर पाहिली तर अगोदर पाय आहे आणि नंतर कळस आहे. पण या मंदिराची जर बांधणी पाहिली तर अगोदर कळस आहे मग पाय आहे. आता याच्यापेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आता माझ्या गुरुच्या कृपेने मी बोलतो बरं का, तसं जमेल तसं. कारण तुम्ही ज्ञानानं मानानं वयानं माझ्यापेक्षा मोठे आहे. त्याच्यामुळे मी माझ्या सद्गुरूच्या स्फूर्तीप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न करेन. माझ्या श्रीपाद बाबाच्या रामदास बाबाच्या बरं का, याच्यापेक्षा मला काही येतच नाही. कारण त्यांनी बोलवल्याशिवाय आपण काय बोलणार? ते बोलवतात म्हणून आपण बोलतो. त्यांचं सामर्थ्य आपल्या पाठीमागं, त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. बघा जगतामध्ये जगताची निर्मिती होण्याच्या अगोदर काय होतं सांगा बरं? पहिले कोटेचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होती पायी. कानोबा तेरे तेरे ते महावाक्यावरती तेच होतं म्हणे, कानोबा तेरे तेरे ते. आणि तिथून काय झालं माहितीये का? ब्रह्म साबास माया बरोबर ईश्वर. देव काय झालं? मायेच्या द्वारा म्हणजे त्या ढालगजीच्या द्वारा म्हणजे त्या चिंचेच्या द्वारा त्यांनी काय केलं माहितीये का? त्या मायेच्या द्वारा ईश्वर रूपानं तो देव नटला. देव नटला नाना परी आणि भरोनी उरला चराचरी. एकटाचे
विश्वी विश्वाकार होऊन या ठेला एक आकार. अहो तो एकच आहे. तुझी एक रसाची लिंग केवी करू गुणागुणी विभाग. मोती फोडणी चांग की तैशी जी भले. अरे मोत्याला फोडलंय तुकडे जोडण्याचं काम चाललंय जगामध्ये. ब्रह्म एक आहे पण त्यानं काय केलं माहितीये का? आपुली चावडी धरुणी खेळिया आपापना ते व्याला रे. जोपासना कारणी केली एक बायको तिने एवढे वाढविले रे. आणि या विश्वाचा पसारा जो निर्माण झाला ना त्या चिंचेचा म्हणजे मायेचा आधार घेतल्यामुळेच ब्रह्माने एवढा मोठा पसारा निर्माण केला. आणि त्याच्यामुळेच हे मंदिर बांधलं गेलं. माया नसती तर मंदिर बांधलं गेलं नसतं बरं का. आत्मा साबास अंतकरण बरोबर जीव, ब्रह्म साबास माया बरोबर ईश्वर. म्हणजे चिंचेचं पान म्हणजे एकतर तुम्ही माया धरा, चिंचेचं पान म्हणजे एकतर आईचा गर्भ धरा. दोन्ही माध्यमातून या पद्धतीने सांगितलं बरं का. चिंचेच्या पाणी एक उभविले मंदिर, आधी कळस मग पाया रे. आता हे झालं बरोबर महाराज. पण आता या मंदिरामध्ये जो देव आहे त्या देवाची पूजा कशी करायची आणि तो कोणता देव आहे जर विचार केला तर त्याच्या पूजेचा आम्हाला सांगता का? देव नेमकं आहे कुठं? देवाचं वास्तव्य आहे कुठं? तो देव आहे कसा आणि त्या देवाची पूजा कशी केली पाहिजे? माणसं पूजा करतात जगामध्ये हो भरपूर, पण खरी पूजा कळली का त्यांना? मला सांगा. एक नाथांचा अभंग आहे. दगडाच्या देवा शेंदुराचा भार आणि करीती बडीवार पूजनाचा. दगडाच्या देवाला शेंदराचा भार आणि करीती बडीवार पूजनाचा. ही पूजा आहे का खरी? देव केले मोठे मोठे म्हणती देव मोठे मोठे आणि पूजिता ती दगड मोठे. म्हणती देव मोठे मोठे आणि पूजिता ती दगड मोठे. दगडाची पूजा करतात दगडाची. आता किती वाईट वाटत असेल लोकांना दगड म्हटलं. वाईट वाटलं तर काय करावं आपण तरी? मग आपले शब्द आहेत का ते? आपले शब्द नाहीत महाराज. म्हणून वसोनी असे गरण माग दूर घातला. माणसं नको त्याची पूजा करू लागली. सेंदरी हेंदरी दैवते. आपल्या पोटा शिरडते मागते सीते अवदान. आपल्या इच्छे आणि का पिढी आणि काय देईल बराडी. अरे असल्या दगडाच्या नादी तुम्ही आपण लागलो महाराज. खरा देव कळायला तयार नाही म्हणून त्यांना म्हणावं लागलं गेले विसरून खऱ्या देवा. तैसे तुला काही नाशी म्हणते बरवसा बांधून चित्ते पहाती मजा विनाशाते तरी कैसा दिसे. तुलाला देव समजतात. स्थूल म्हणजे काय? जड. त्या जड तत्वाला काय म्हणतात? देव म्हणतात. तैसे तुला काही नाश म्हणते. ते नाश पावणार आहे ना एक दिवस.
माझ्या नाथांचं प्रमाण आहे, वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे. एक दिवस त्या जडाचा नाश आहे बरं का, त्या तीर्थक्षेत्राचा एक दिवस नाश आहे, पण अविनाशाशी पाहि नाश कैसा. म्हणून त्या अविनाशाच्या नादी लागावं का नाश पावणाऱ्याच्या नादी लागावं. त्याच्या जर नादी लागलं तर अविनाश करी आपुली आईसे गोविंद. गोविंदाची. पण माणसं त्यालाच देव समजू लागले. हो स्थूल दृष्टी देखती माते, तेची देखणे देखणेची न देखणे जाण निवते. आता पुढे डोक्यावरून चालले का काय अवघड माणसं असं केंद्रित होऊन बघू लागले. मला तर असं वाटतं झोप लागली का खायला, झोप लागू नये बरं का. माझं दुसरं मला निरोपच येत नाही, मला माझ्या बापाने सांगितलेलाच निरोप आणि थोडस मग कधी तर आता नाविलाज म्हणून झोपणाऱ्या लोकांसाठी सांगावं लागतो दृष्टांत जाग करण्याकरता. तैसे स्थूल दृष्टी माते देखणेची न देखणे जाण निवते का स्वप्नीचे अमृते अमरानो हिजे. अरे मजा नाम्या नाम बघा त्या ओळख किती मजा रूपा शिरू बघा खूप गोड ओव्या आहेत महाराज त्या गोवी ओव्या जर वाचल्या. अरे लोक कोणत्या दृष्टीने मला बघतात अर्जुना बघ म्हणे, मी असा नाही रे. तो हरे श्री ज्ञानोबराय काय म्हणतात माहितीये, योगिया दुर्लभ तोम्या देखील काय सुंदर अभंग लिहिले महाराज. योग्याला दुर्लभ आहे, योगियाच्या ध्यानी ध्याता नातुरसी तो तू महापासी मागे पुढे. अहो इथं नाही का तो देव, मी नसे ऐसा करून ठाव असे असं म्हणाले. त्याला शोधायला कुठं जावं लागतं का काय तीर्थाला. पण माणसाचा भ्रम मात्र जायला तयार नाही महाराज. आणि त्याच्याकरता एकच काम केलं पाहिजे, गुरुकडे गेलं पाहिजे. भ्रांतीपासून हिरतले गुरुवारले म्हणून धुतले मग आत्मस्वरूपी घातले हारुनिया. आणि गुरु जर जीवनामध्ये केला तर मग मात्र खरंच एक सांगू का तुम्हाला, खरं एवढा वेळ काही खोटं सांगू तुम्हाला. भक्ता करता देव एक दिवस गेला पाहिजे. आता किती लोकांचा देव गेला सांगा बरं. मज विखी आता गुरुजी अवघड आहे का नाही बघा. देवच मेला म्हणलं आणि आपलं चाललंय देवासाठी चाललंय सगळं. आणि संत म्हणतात देव मेला. एक अभंग आहे आणखीन एक बघा तुकोबरायांचा. अरे माझे मेले बहुवरी तुका जैसा तैसा हरी. हे देवा म्हणले
माझा आजा मेला, पंजा मेला, बाप मेला देवा म्हणले, तू का मरत नाहीस म्हणले, तू मेला पाहिजे. अवघड वाटतं म्हणजे अभंग अवघडच. माझे लेखी देव मेला. अहो जो देव पाहण्याकरता जातो ना, माझे तुकोबार तर अनुभव सांगतात स्वतःचा. काय अनुभव आहे? मी देवाला पाहायला गेलो, मला देव मात्र दिसला नाही, मी मात्र देव झालो. आता देव राहिला का त्यांच्या दृष्टीनं? आहे का नाही? देव राहिला नाही गुरुजी, हेच देव झाले. देव पहावयासी गेलो, तेथे देवची होऊन ठेवलो. आता देव मेला का राहिला? दुसरेपणात देवाला पाहण्याचा मी प्रयत्न करत होतो, पण देवन मी वेगळा नाहीच ना मुळात. तुका म्हणे हातो तोय परम, तुका म्हणे हातो तोय परम. ज्ञानदेव म्हणे दिव्य निदेन, सद्गुरूची आण स्वयं ब्रह्म. अरे शपथ घेऊन सांगतो म्हणजे माझ्या गुरुची, तुम्हीच देव आहात. तरी माणसाला वाटतं मी कसा काय देव असेल. देवची बरे देवची आणि तुका म्हणे खरे तुम्ही. न म्हणी देह माझा मग भरवसा करेल, न म्हणा देह माझा ऐसा मग भरोसा कळेल. अरे देहाला मी मांडल्यामुळं आपण त्याला विसरलो, आहे का नाही? आपण त्या देवाला विसरलो, आणि ज्याच्या सत्तेवरती तुम्ही आम्ही सगळ्या क्रिया करतो ना, तोच देव आहे. आणि त्या देवाला जर तुम्हाला मला पाहायचं असेल तर त्या देवाची पूजा करण्याची जी रीत आहे ती गुरुकडून समजून घेतली पाहिजे. त्या देवाला लागणारं साहित्य वेगळं आहे. त्याला काय लागतं? कुंकू लागतं, बुका लागतो, अष्टगंध लागतं. त्या देवाला वेगवेगळं लागतं काहीतरी पूजायला. पण या देवाला पूजण्याकरता काय लागतं? मग त्याच्या पूजेची सामग्रीच वेगळी हो. आणि ती सामग्री खरा गुरु भेटला तरच ती सामग्री कळते. नाहीतर डुप्लिकेट गुरुची काही कमतरता आहे का? काय गुरु म्हटलं की लोकांना गुरुच वाटतो, म्हणतो खराच वाटतो. पण काही खोटी बी गुरु आहे तो, आणि काही खरे गुरु आहेत. खोटे गुरु काय? खोटे गुरु तुम्हाला खऱ्या देवाचा संबंध जीव देत नाहीत आयुष्यामध्ये कधीच. तुम्हाला बाकीच्या गोष्टीच्या नादी लावतात, तुमची दिशाभूल करतात, तुमचं आयुष्य वाया घालवतात. पण खरा गुरु महाराज मंत्र तंत्र उपदेशिती ऐसे गुरु घरोघरी ऐकी, पण निज शिष्या ते सद्वस्तू ते मिळविती. सद्गुरु मानी. देव कुणालाही सद्गुरु मानत नाही. नाहीतर एक करती गुरु गुरुन भोवती शिष्यांचा बाबू, अशा गुरुला भूत आलाय हो. का गुरु कमी आहेत का काय? तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जाना, आणि विठोबाचे आण नरका जाती. ते गुरु बी नरकाला आणि शिष्य बी नरकाला. त्याच्यापेक्षा भाग्य आहे तुमचं आमचं, आम्हाला बाप चांगला मिळाला हो. नाही तर काय करता अशा बापांना बाकी? आणि त्यांना त्यांच्या लेकराचं कळलं नाही महाराज, त्यांच्या शिष्याचं कधी कळेल ना? लोकांची दिशाभूल करतात महाराज, नको त्या पेरण्या करतात, नको त्या गोष्टी सांगतात, बरं का, नको त्या नादी लावतात. पण खरं काय प्रमाण दिलं महाराजांनी.
आड रानानं पळणारं जगत आहे. आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो. म्हणून जीवनामध्ये गुरु हा सक्षम मिळाला पाहिजे. आणि एकदा जर गुरु चांगला मिळाला ना महाराज, त्याच्याशी फक्त एकनिष्ठ राहायचं आहे. तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे. पण तरी माणसाचा गुरु बघा, गुरु जरी केला तरी कधी कधी गुरु बद्दल सुद्धा अंतःकरणात द्वेष भाव उत्पन्न होतो. द्वेष भाव समजायचं आपलं पाप आहे. कारण ज्या गुरुने एवढं मोठं केलं त्या गुरुबद्दल भाव वाईट निर्माण होण्याची काय गरज आहे? आज दादांच्या माध्यमातून, मडके दादांच्या माध्यमातून आपण इथं खऱ्या अर्थानं सर्वजण उभा टाकलो महाराज. अनेक महात्मे या भूमीवरती आले. अनेक महात्म्यांच्या माध्यमातून कुणाकडून कुणाला अनुग्रह मिळालाय. ज्यानं त्यानं एकच करायचं आहे, आपल्या गुरुशी एकनिष्ठ राहायचं आहे. नाहीतर गुरु कुळी लाजेल, ते ओळी आहेत ज्ञानोबरायांची, गुरु कुळी लाजे, गुरु भक्ती उबजे आणि विद्या घेऊन माझे गुरुशीच जो. विद्या आली हा काय, विद्या आली हातानं गुरुशी देईल लाता. एकदा गुरुनी शहाणं केलं, मोठं केलं की लगेच गुरुला सुद्धा गुरु कवायला गुरु करतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये समर्थ गुरु मिळालाय. त्याच्यामुळे आम्हाला दुसरा तिसरा मार्ग दाखवला नाही, आम्हाला खरी पूजा शिकवली. बरं का, खरं तर देवाच्या पूजेला काहीच लागत नाही म्हणतात. पूजा पत्र काही, फल पुष्प तोय काहीच लागत नाही म्हणतात ते. देवाच्या पूजेला काहीच लागत नाही, मग काय लागतं? तीच पूजा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. बेदरे महाराज, तुमची माझी पहिल्यांदा भेट झाली होती कुठेतरी बघा, एका गावला, मला वाटतं बेलवंडीलाच. आणि बेलवंडीला पहिला अभंग दुपारच्या वेळेला मी घेतला होता. तो अभंग कोणता होता? अंतरीचे ध्यान या नावे मुख्य पूजन. खरी पूजा कोणती आहे? अभ्यासाहून गहन, मग पारताती ज्ञान, आणि ज्ञानापासून ध्यान विशेष. एक प्रमाण आहे माझ्या साधू संतांचं. ध्यानी ध्याता पंढरी राया, आणि मनासही बिंगुरटीच्या ध्यासे बिंगुरटी होईजे, कीटकत्व जाय पालटोनी, परब्रह्माची निध्यासे परब्रह्म होईजे, आणि जीवत्व जाय पालटोनी. ध्यान करायला सांगितलं, ध्यान. आणि ज्या वेळेला ध्यान रूपी पूजेच्या माध्यमातून तुम्ही आपण त्याची पूजा करतो, त्यावेळेला काय होतं? अभंगाचं दुसरं शब्द, देवा पूजू गेले तर देऊळ Yeah.
माझ्या सद्गुरू राया रे. माझे नाथरे म्हणतात मी देवाची पूजा करायला गेलो, मी भगवंताचं ध्यान करू लागलो आणि ध्यान करत असताना परिणाम असा झाला निर्विचार निर्विकल्प निर्विषय स्थितीमध्ये. बरं का, खऱ्या अर्थानं पाहणं शून्यवर, ऐकणं शून्यवर, बोलणं शून्यवर, या स्थितीमध्ये मी साधना करू लागलो. असं करता 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 माझ्यामध्ये माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं आणि मी देवाच्या पूजेमध्ये एवढा रममान झालो की आता माझ्या खऱ्या अर्थानं देहाचा आठव मला राहिला नाही. आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. मी त्याचं ध्यान करू लागलो महाराज. आणि ध्यान करत असताना देहाचा पूर्णतः विसर पडला. आणि खरं सांगू का, देहाचा विसर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत त्या साक्षात्कार या वृत्तीपर्यंत आपण जाऊ शकत नाही. कारण माझे संत असे म्हणतात, जोपर्यंत देहाचा संग आहे नाही का नाही, तोपर्यंत कितीही तुम्ही विचार करा. हो काय तुका म्हणे, जव निरुसला नाही देह तोवरी अवघे संसारिक. आता आमच्या देहाचा विसर पडला का? मग आमच्या जर देहाचा विसर पडला असता तर मग 80 वर्षाला डाय करायची काय गरज? महाराज लोक सुद्धा डाय करून लागले. काल परवा एक मिशाच काळ्या करून आला माझ्या. मी म्हटलं काय चाललंय हे सगळं परमार्थात? तुम्हाला बघण्याकरता लोक आलेत का काय? देहाचा निरसने देहाच्या निरसने पावी जे आठवया जव माझी काया जव मुली भक्ती ते नमन. वा वैराग्य तो त्या ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतरू. देहाच्या निराशी पावी जे या ठाया म्हणजे काय? ब्रह्मपदापर्यंत जाणं, ब्रह्मस्वरूप होणं. ते कधी घडतं? नामाच्या चिंतनाच्या द्वारा आपण आपल्या देहाचा विसर ज्या वेळेला पडतो. महाराज गुरु बघा का बघा तुम्ही, देहाचा विसर पडला. कबीरजी बघा, देहाचा विसर पडला. तुकोबाराय थोडं म्हणत होते एखाद्या वेळेला की देवा, अरे माझ्या देहाचा विसरच पडत नाही. देवा माझ्यावरती उपकार कर. तर काय उपकार करायचे तुकोबाराय? म्हणले देवा माझ्या देहाचा विसर पाडी मग. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी माझ, तरीच हा जीव सुख पावे माझा. भले केशराजा डोळाले पण आपल्या देहाचा विसर पडत नाही. महाराज का पडत नाही? त्याचं एकच कारण आहे, खरं तत्वज्ञान आमच्याकडे न आल्या कारणाने विसर पडत नाही. एक ज्ञानोबारांनी ओवी सांगितली बघा. ओवी काय ती? शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती, जया सुहम भाव प्रतीती प्रगट होय. शरीराचा भाव कधी संपतो महाराज? देहबुद्धीचा निश्चय ज्याचा ढळेना, अरे कल्पांती ज्ञान त्यासी कळेना.
देह बुद्धी त्यजुनी आत्मबुद्धी धरावी, सदा संगती सज्जनाची करावी. देहाचा विसर पडला पाहिजे महाराज, आणि विसर पडेपर्यंत आपण चिंतन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. आणि नातर आहे तेच म्हणतात, मी काय करू लागलो त्याचं ध्यान करू लागलो, आणि परिणाम काय झाला, देवाची पूजा करू लागलो. पूजा म्हणजे ध्यान, हा बाह्य शब्द आहे पूजा. आणि मी पूजा करत असताना काय झालं, देव पूजू गेलो तवर देऊळ उडाले. हे देऊळच उडून गेलं महाराज. आता देह खऱ्या अर्थानं मी देह म्हणून मी मला जे वाटत होतं ना, मी देह मी देह मी देह, आता मात्र मला मी देह असं वाटत नाही. मग काय वाटतं तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय म्हणतात मी तो वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभा की संता. शुकाला तेच वाटत होतं ना, मला जनकाकडे पाठवलं त्यावेळेला. तो सुद्धा म्हणत होता ना, पण त्याला सुद्धा सांगितलं बाबा रे जे आणलंय ते अगोदर टाकून दे. अरे जे आणलंय ना ते टाकून दे बाबा, संगम त्यक्त्वा सुखी भव. टाकून दिलं ना, मग कळलं त्याला मी कोण आहे नेमकं. आणि तीच अवस्था तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. म्हणून देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, खेळिया सद्गुरू आले. सद्गुरू काय करतात, तुमच्या आमच्या देहबुद्धीमध्ये बदल करतात, पालट करतात. कसं पालट करतात, एक अभंग आहे बघा, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. त्याच्यामध्ये एक चरण आहे, त्याच्यामध्ये एक चरण आहे. काय चरण आहे, फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी गोंग झाली. गुरुनी काय केलं, महावाक्य कानामध्ये पेरलं आणि सांगितल्या बरोबर लक्षात आलं की मी ज्या देहाला मी मानून बसलो होतो तो देह म्हणजे मी नाही, तर मी कोण आहे, मग मात्र मी शिल्लक राहिलो नाही महाराज. आता मात्र मी त्या स्वरूपापर्यंत माझ्या गुरुराजानं मला नेलं. म्हणून देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, खेळिया सद्गुरू रायाने. आता तुम्हाला वाटतंय ना देहाची स्थिती तुमच्या जीवनामध्ये राहिली नाही, पण देह तादात्म्य होतं त्यावेळेला काय तुमची अवस्था होती. त्यावेळेला त्यांनी त्या तिसऱ्या चरणात सांगितलं की पाषाणाची सांगड आपण पाषाणच होतो. माऊली ज्ञानोबा सांगतात माझी भक्ती वीण जळोते जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. आपण दगड नव्हतो का, पाषाणच होतो ना महाराज. मृगजळाच्या डोहामध्ये आपण सुद्धा शोधत होतो, फिरत होतो, पाहत होतो. आता मृगजळ डोह म्हणजे काय, ज्ञानोबारांनी एक अभंग सांगितला, ये साथी आली या ओळगा शारंगल नाही तरी संसार. कवनाचे माईबाप कवनाचे गणगोत मृगजळवत जाईल या. अरे मृगजळ म्हणजे काय सांगितलं माहितीये का, त्या हरणाला पाण्याचा भास होतो बघा, पाण्याचा. रोडवरती आपल्याला सुद्धा कधी कधी भास होतो, त्याला जळ मृगजळ म्हणतात. आता इकडल्या भाषेत काय म्हणतात मला माहिती. त्या मृगजळाच्या नादी आपण लागलो. आता तहान भागेल का मला सांगा.
आणि ही सांगड आहे पाषाणाची सांगड. बरं का? माझे संत तुम्हाला मला सांगतात, आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, देह जाईल जाईल त्याशी काळबा खाईल कारे नुमजशी दगडा. हे दगडा म्हणतात. दगडा कुणाला दगडा दगडाला म्हणत असतील तर काय? दगडा सगळ बरा म्हणले. आईची बुद्धी दगडासारखी. तुका म्हणे आईची बुद्धी जाती. दगड बरे देवा. दगड सुद्धा चांगले म्हणले. म्हणून दगडानं आता तरी विचार केला पाहिजे ना. कार्य नुमजशी दगडा कैसे हाती गोडे वाडा. हे सगळं मुंजळ नाही काय? हाती गोडे वाडा, जमीन जुमला, गाव घरदार, हे सगळं काय मृगजळच आहे. आणि आम्ही ते खरं समजून त्याच्यात पोहू लागलो. पाषाणाची सांगड मृगजळ डोहामध्ये टाकली, काय होईल? बुडेल का? तरली जाईल. बुडल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून आपण ह्या पाषाण रूपी खऱ्या अर्थानं भूमिकेनं आम्ही वाटचाल करू लागलो. आम्ही सुद्धा तेवढेच जड होतो. आमच्या गुरुराजानं त्या कुठेतरी बाजूला पडलेला दगड उचलला आणि त्याचं महाराज सोनं केलं. त्या दगडामध्ये परिवर्तन केलं. त्या जडामध्ये चेतना तत्वाचं खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये ते ओतलं गेलं चेतन तत्व. नाही तर आम्ही सुद्धा जड होतो ना. आम्हाला सुद्धा वाटत होतं मी देह म्हणून. देहबुद्धी ही जड आहे. म्हणून देहबुद्धीच्या नाती आम्ही लागलो. देह संबंधातली नाती सगळे खरी म्हणू लागलो. पण संतांनी सांगितलं काय? संतांनी सांगितलं बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, गळू आले कमळापती, गळू आले कमळापती, आपुले कोणीच नवती, अरे निश्चय चित्ती दृढ झाला. त्यांच्या संगतीत बसलो म्हणून कळलं. नाहीतर आम्हाला आज सुद्धा कळलं नसतं. आज सुद्धा यालाच खरं समजून आपण जीवन जगलो असतो. म्हणून ते म्हणतात बरं का, खऱ्या अर्थानं हे मृगजळ आहे. कवनाचे मायबाप कवनाची गणगोत, मृग जळवत जाईल रया. हे सगळं मृगजळ आहे महाराज. हे एक दिवस संपणार आहे. जववरी चळनगा तवरी म्हणती माझा माझा. बघा काय प्रमाण दिले महाराज साधू संतांनी. म्हणून तुम्ही आपण सावध झालो पाहिजे. आपलं कोणीच नाही महाराज बरं का. म्हणून आपण या डोहामध्ये पोहता 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 वेळ जर निघून गेली तर मग 184 वेळी तुम्हाला मला फिरावं लागेल. म्हणून खऱ्या अर्थानं जी दोन तोंडानं पाणी पिणारी आहे की नाही, तिला काय म्हणतात? दुही तोंडी हरणी. दुही तोंडी हरणी पाणी पिण्या गेली, दुही तोंडी हरणी पाणी पिण्या गेली.
अंतर्मनाचंच जीवन आहे सगळं, बरं का. अंतर्मन बहिर्मन आहे का नाही? बघा तुम्ही, वासना दोन प्रकारची. आता ती जर इच्छा दोन प्रकारची. बघा तुम्ही, अंतर्मनाचे विचार वेगळे, बहिर्मनाचे वेगळे. बहिर्मनाचं अंतर्मनात परिवर्तन आणि अंतर्मनाचं दिव्य मनात परिवर्तन झालं पाहिजे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. परिवर्तन झालं पाहिजे त्याच्यामध्ये. इच्छा बघा तुम्ही, माणसाच्या कधी संपल्या का इच्छा? किती जरी समजा मिळालं माणसाला तरी माणूस थांबलाय का? बघा बरं, माणसाची इच्छा संपायला तयार नाही, माणसाची वासना संपायला तयार नाही. बघा तुम्ही, आणि खरं तर त्या वासनेचा जर विचार केला, त्या इच्छेचा जर विचार केला, तर तिचं पाणी पिणं हे मुख आहे का तिला? ते कुठल्या प्रकारचं? मुखाशिवायच पाणी पिते ना, मुखाशिवायच नको ते खाते ना, नको ते विचार करते ना मला. का तिला विचार करण्याकरता काही मुख आहे का काय तिला? म्हणजे नको ते पिणं, बरं का, जे त्यात जे सांगितलेलं आहे त्याचा स्वीकार करणं, म्हणजे नको ते घेणं. जे घ्यायला पाहिजे ते घेतलं पाहिजे, सार घ्यायला पाहिजे ना आसार टाकलं पाहिजे महाराज, आहे की नाही? आमच्या राजहंस पक्षाचं बघा तुम्ही कसं आहे ते कधीच आसाराला सेवन करत नाही. पाण्याला आणि दुधाला जर एकत्रित केलं तर ते काय करतं माहितीये का? नाहीतर आमचा जर विचार केला तर दूधही पांढरे, ताकही पांढरे. बघा तुम्ही, चवी जेवणारे जेवतील, काय घ्यावं हे कळलं पाहिजे. म्हणून संत नेहमी सार घेतात महाराज, साराचं सेवन करतात, बाकी सेवन करत नाही. मात्र आम्ही नाही, तोंड नसलेल्या इच्छेनं काय करतो, तोंड नसलेल्या त्या वासनेनं नको ते सेवन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मुखाविन पाणी प्याली रे, बाकी पाणीच आहे की सगळे विषय इंद्रियाच्या द्वारा उपभोगतो, ते सगळे विषय सगळे पाणीच आहे. त्या पाण्याचं आपण सेवन करतो, ते पाणी पितो. पण सद्गुरुनाथांनी आमच्या तुमच्यावरती कृपा केली महाराज, आणि कृपा केल्यामुळं काय झालं माहितीये का? आमचा ज्ञानाचा डोळा नष्ट झालेला होता, बरं का. आम्ही दृष्टीहीन झालेलो होतो. पण त्यांनी काय केलं, आम्हाला काय केलं माहितीये का? आम्ही आंधळे होतो, आंधळे. पण आम्हाला काय केलं, आंधळ्याला सुद्धा डोळच बनवलं, बरं का. बहिऱ्याला श्रवणाच्या क्षमतेचं बनवलं, आणि पांगळ्याला पळायची ताकद दिली. अभंगाचं
जसं जमल वेडे वाकुडे गाईन परी तुझाच म्हणे. भाव असला पाहिजे बस. कुठे बदलली तर काय होते चालते. फक्त स्वीकारलं पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे. जमतंय ना म्हणतात एवढं खरं आहे. नाही म्हणल्यावर काय करणार, गप्प बसल्यावर काय बोलणार मला सांगा. आता ना खराय 5व्या चरणात सांगतात आंधळ्याने देखील. आंधळ कोण आहे या जगात? आंधळे देतो का म्हणे वा. या जगतात कसं माहितीये का? आंधळ्याला विचारा एखाद्या जग कसं आहे असं विचारावं. आंधळ्याशी जन अवघेची आंधळे, आपण अशी डोळे दृष्टी नाही. रोग्या विषतुल्य लागे मिष्टान्न, तोंडाशी कारण चवी नाही. आंधळ्याला जग कसं आहे? आंधळ आहे. पण आता आंधळ नेमकं म्हणावं कोणाला? त्यांनी प्रमाण दिलं. तुका म्हणे आंधळे ते संसारी, जेही नाही हरी ओळखीला. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून. ज्याला देव कळला नाही, ज्यांनी हरीला ओळखलं नाही ते आंधळे. बरं का? आता माझी तुकोबरा एक अभंगात सांगतात. सहज मी आंधळा गा, सहज आंधळा म्हटलं असतं तर एखाद्या वेळेला चुकीचं ठरलं असतं. पण सहज मी, जिथं मी पण आला तिथं आंधळे पण आला. सहज मी आंधळा गा. मी नावाचा एक अहंकार माझ्याकडे असल्यामुळे मी देह नावाचा, मी कुणीतरी शिष्य नावाचा, बरं का, मी काहीतरी पाटील नावाचा मला अहंकार होता. सहज मी नाव जोपर्यंत होतं, मी असा शब्द जोपर्यंत होता तोपर्यंत मी आंधळा होता. सहज मी आंधळा गा, निज निराकार पंथे. मला माझ्या गुरुंनी मार्ग दाखवला, मला निराकार पंथाने वाटचाल करायला लावली. आणि मग काय झालं? मी माझे हरपले. मग मात्र गुरुंनी मला निराकार पंथ दाखवल्यामुळे मग मी माझं तिथं संपलं. हरपले मी माझे हरपले ठाई, जे तिच्या तेथे. मी माझेपणा जिथं संपला तिथं डोळसपणा आला. वा. डोळ्याचा डोळा डावीला जेणे आणि आनंदाचे निवडले. गुरुच करू शकतात. तो सद्गुरु नाही की पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझे मन, माझे सुख मज दाविले डोळा. तो कोणता डोळा होता आणि कोणत्या डोळा नसल्यामुळे आपण आंधळे आहोत, तर त्याला ज्ञानाचा डोळा म्हणतात. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. ज्याच्याकडे ज्ञान नाही ना भगवंताचं खरं, ती माणसं सगळी माणसं आंधळी असं म्हणतात. आणि मग काय झालं माहितीये का? त्या आंधळ्या असणाऱ्या अज्ञानी जीवाला काय केलं? डोळस बनवलं. आणि आता त्याला जगतामध्ये पाहावं तिकडे देवच दिसू लागला ना. जिकडे पाहे तिकडे देव, जिकडे पाहे तिकडे तिकडे देव. पण आम्हाला दिसतो का? पण एकदा जर त्या भगवंताची ओळख करून दिली तर मग मात्र तुमचा आमचा ज्या वेळेला डोळ्यामध्ये अंजन
घातलं ना अंजन, कृष्णांजन. एक वेळा डोळा घालिता आढळ. गुरुनी काय केलं माहितीये का? तुमच्या आमच्या डोळ्यात अंजन घातलं. तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्त किराय मार्ग लाविला. काय सांगावं महाराज, गुरुनीच डोळे उघडले हो आमचे, नाही तर आम्ही आंधळेच होतो ना महाराज. आमच्या डोळ्यात कृष्णांजन घातलं आणि त्यांनी काय केलं? आंधळ्याने देखील आपण अंधच होतो ना महाराज. देव सगळीकडे असून आपण कुठेतरी एक दिवशी त्याला पाहतो. काय केलं? एक देशी गुरुदोषी संपन्न. गुरुदोषात्मक युक्तीने त्याला पाहत होतो. पण आता मात्र माझ्या आता मात्र लाजले गे माया आता कोणा ओवाळू. तिकडे पाहिजे तिकडे आपण खूप डोळे महाराज. म्हणजे एकदा जर तुमच्या डोळ्यामध्ये अंजन जर घातलं महाराज, सद्गुरुनाथांनी जर एक वेळेला तुमच्या डोळ्यावरला पडळ जर एक वेळेला बाजूला सारला, तर दृष्टी एक वेळेला निर्मळ झाली की मग माणसाला देव दिसतो महाराज. आणि त्याची दिव्य दृष्टी झाली, देव पाहिला, समजायचं आंधळ्याने देखील. आंधळे होतो पण आम्हाला देव दाखवला माझ्या गुरुंनी, आहे का नाही? बहिऱ्याने ऐकले, आपण ऐकत नव्हतो का? ऐकून ऐकत नव्हतो. एकाने गडी ठेवला महाराज, 5 मिनिटात संपवतो बरं का, माझा टाइम थोडा पुढे चाललाय, 5 मिनिट. एकाने गडी ठेवला महाराज आणि त्या गडीने सांगितलं, म्हणजे मला पगार गावामध्ये सगळ्यात जास्त दिली पाहिजे. देतो बाबा म्हणजे तुला गावामध्ये जास्त पगार, पण मी सांगितलेलं सगळं ऐकलं पाहिजे. त्यांनी सांगितलं तुम्ही काही सांगा, कोणत्याही वेळी सांगा, मी तुमचा अजिबात तुमच्या शब्दाला टाळणार नाही, मी तुमचं ऐकणार. 10 लोकात बॉन्ड लिहिण्यात आला महाराज. 500 रुपयाचा बॉन्ड आणला, त्याच्यावरती लिहिलं की मालकाने सांगितलेलं नोकरांनी सगळंच ऐकलं पाहिजे. झालं, ठराव झाला. दुसऱ्या दिवशी कामावर आला. तो कामावर आल्यानंतर त्याला सांगितलं मालकाने, उठा मग आता जा शेताकडे. बोला पुढं. शेताकडे गेल्यानंतर जनावर बांधलेले दावणीला, दावणीचे बैल जनावर सोडा. बोला पुढं. जनावर सोडले, समजा चारून आणले की जनावर बांधायचे आणि नंतर जिथं कुठं पाणी सुरू आहे आपलं, समजा लाईट आली की बरोबर त्या दाऱ्यावरती जाऊन उभं राहायचं. बोला पुढं. दिवस मावळला की धारी काढायच्या. बोला पुढं. दारी काढल्या की घरी यायचं. बोला पुढं. त्याने सांगितलं मग उठा. आता उठा म्हटल्यावर त्यानं सांगितलं, करण्याची बोलली नाही आपली, पण काय करायची. करण्याची बोलली नाही, फक्त ऐकणे. ऐकून ऐकत नाही तो माणसं. किती सांगू तरी नाही कती बटकीचे. ऐकरे जना तुझ्या स्वहिताच्या गुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हे ऐक रे ऐक असं म्हणतात, पण माणसं ऐकून ऐकतात का? अहो ज्याने ऐकलं महाराज, आहे का नाही, जी माणसं खरं तत्व सांगितलेलं ऐकत नाहीत ना, ती माणसं बहिरे नाहीत तर कोण आहेत, आहे का नाही? बघा तुम्ही बहिरा प्रकरणामधले काही प्रकरण आहे. बहिरा का झाला, आहे का नाही? अहो माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता. बहिरा झालो, आईनं बोलवल्यावर हात बोली गेली महाराज. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, ते देवाच्या पूजारी एका जनार्दनी कृपाला जरी. साधू संतांना सांगितलेलं काम नाही केलं ना, माणूस मुका होतो पुढच्या जन्मामध्ये. बहिरा का होतो? आईनं कुणीतरी मोठ्या व्यक्तीनं, वडीलधाऱ्या व्यक्तीनं सांगितलेलं न ऐकणं, त्याच्यामुळे बहिरा होतो माणूस. आणि आपण देवाचं नाम ऐकलं नाही म्हणजे आपण बहिरेच होतो. जोपर्यंत ते महावाक्य येत नाही, महावाक्याची नावे गुरुकृपेचे निठावे, माता हात टीव्हीला नव्हे तापटीला जायचा. महावाक्याचा ध्वनी महाराज त्याची बोंब केली. आणि खऱ्या अर्थानं माणसं बघा तुम्ही, किती जरी साधू संतांनी बोंब मारली तरी माणसं ऐकत नाही. वाजत असे बोंब कोणी नाईकती काही, हरी हरी न म्हणे तया थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भय आले मुंडे, पंढरी वाचून दुधा ठाव नाही कोटे. म्हणून बहिऱ्यानं ऐकणं म्हणजे आपण खरा शब्द जोपर्यंत ऐकायला नव्हता ना महाराज, तोपर्यंत आपण बहिरेच होतो. पण आमच्यामध्ये सामर्थ्य निर्माण केलं
अहो राणीची या पाले खाईरा देवाने करविले लंकेश्वरा. एकटा अर्जुन अक्षयुनी अकरा न जिनेची काही आले देवाजीच्या मना देते कोणाची चालेना. समर्थ जे करी ते न होय चराचरी तेवी संत तुम्ही तया परी बोलवा माते. बहिऱ्याने ऐकिले ना आंधळ्याने देखिले आणि पांगड्याने पाठलाग केला रे. पांगडा म्हणजे कोण बरं का. पांगड्याचा जर विचार केला तर माझ्या ज्ञानोबरायांचे गोवे बघा. मुकम करोती वाचालम. मुक्याला बोलायला लावता तो. आपण मुकेच होतो महाराज. आम्हाला काही बोलता येत होतं म्हणता का. मी गावचा सरपंच होतो 2008 सालामध्ये. आमच्या रमेश बोल विचारले मला परमार्थाचा गंध नव्हता जय महाराज. पण खरं सांगू का या संप्रदायामध्ये जेवढी मोठी ताकद आहे बरं का. ही ताकद म्हणजे मुक्याला सुद्धा बोलायला लावते. मुकम करोती वाचालम. माझ्या संप्रदायामध्ये आलेला माणूस 15-20 दिवसामध्ये बोलायला सुरू करतो. काय कारण आहे. अहो ते दिलेलं जे औषध आहे ना ते औषधच एवढं परिणामकारक आहे की ते तुम्हाला बोलल्याशिवाय गप्प बसू देत. कुणी असो मग बघा तुम्ही त्याला बोलावं वाटतं का. कारण ती जी ऊर्जा आहे ना आतली ऊर्जा त्याला बसू देत नाही महाराज. तुम्हाला सांगतो दिवसभर प्रवास करून आलोय तरी सुद्धा थकलो नाही. काय कारण आहे. माझ्या सद्गुरूंची कृपा बरं का. त्या समर्थाची कृपा त्याच्या मनात आलं म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणून पांगड्याने पाठलाग केला रे पंगुम लंग येते गिरी. अहो डोंगरावर पांगड्याला चढू शकता तो एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये. म्हणून त्यांच्या सामर्थ्यानं आम्ही पांगडे असून सुद्धा योग्य दिशेनं वाटचाल न करणं म्हणजे त्याला पांगड म्हणावं का दुसरं काय म्हणावं. नाही ऐकिले गायले गीत धरिली लाज सांडिले हित नावडे पुराण वैसरसंती केली बहुपरिणिता. नाही केले तीर्थाचे भ्रमण पाळीला पिंड कर चरण नाही दया आली पीडिता पर. ते म्हणतात अरे बाबा मी सुद्धा पांगळाच होतो म्हणे पण आता मात्र माझी योग्य दिशेने वाटचाल सुरू झाली. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ मार्ग घेत आम्ही. म्हणून पांगळ्याने पाठलाग केला रे. पण एवढं जे तुमच्या जीवनामध्ये घडलं ना खरं आहे. गुरु कृपा झाली तुमच्यावरती बरोबर आहे. गुरुनी तुम्हाला पूजेची रीत सांगितली बरोबर आहे. पण जे तुम्हाला दिलं ना ते नेमकं काय दिलं होतं असं ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला अभंगाच्या शेवटच्या चरणात हरीच्या नामे तरुरे देव पूजू गेलो तव देव उडाले चिडिया सद्गुरु राया रे. शेवटी सांगतात की मी हरीच्या नामानं तरलो तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. म्हणून नामानच माणूस करतो. आतापर्यंत तरले आणि तरतील सुद्धा. नाव धड करा सहस्त्र नामाची तेने भव सिंधूची थडी पावे. नामाचं चिंतन करा. आपण नामाचं चिंतन जर केलो ना महाराज तर बघा तुम्ही कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा नाम चांगले अनेक प्रमाणात येता येतील. म्हणून ते म्हणतात हरीच्या नामे तरलो. बाकीच्या दुसऱ्या नामानं नाही बरं. हरी म्हणजे काय. जीव ब्रह्माचं ऐक्य झाल्यानंतर जो आनंद उत्पन्न होतो त्या आनंदाला म्हणतात हरी. आणि त्या हरीचं जे नाम आहे ते नाम तुम्हाला मला गुरुच्या माध्यमातून तुम्हाला मला मिळालं. आणि त्या नामाचं जर अखंड चिंतन केलं तर आज सुद्धा तरले तरती हा भरवसा अनेक लाख प्रमाण देता येतील. म्हणून झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो. आज खरं तर ज्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला हा